Welcome students. Today we are going to learn on page number 70. Yesterday we have seen the fall of Troy and its part number 1, which was given on page number 68 and 69. Today we will discuss on page number 70. काल आपण ट्रोजन्स आणि ग्रीक या सैन्यांमध्ये 10 वर्षे युद्ध चाललं, परंतु कोणीही कोणाला जिंकू शकत नव्हतं. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये त्या लढाईमध्ये दोनही प्रतिस्पर्ध्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, याचाही आपण अभ्यास केला होता. ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप अँड द फायटिंग वेंट ऑन फॉर लॉंग डे or long days. Sometimes there were great battles. सर्वांनी पुस्तक काढा. पान नंबर 70 वरती जो भाग दिलेला आहे त्यातील सर्वांच्या स्पेलिंग पाठ आहेत असं गृहीत धरून आपण सुरू करूया. Sometimes there were great battles between the two enemies. अनेक वेळेला त्या दोन पार्टीजमध्ये म्हणजे ग्रीक आर्मी आणि ट्रोजन आर्मी दोघांमध्ये प्रचंड लढाया व्हायच्या. समटाईम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. कधी कधी सैनिकांमध्ये लढाया व्हायच्या आणि कधी कधी सिंगल फाईट्स म्हणजे इकडच्या बाजूचा एक आणि तिकडच्या बाजूचा एक, या दोघांचं मुष्टियुद्ध म्हणा, दोघांचं गदायुद्ध म्हणा, दोघांचं धनुष्यबाणाच्या सहाय्याने केलेलं युद्ध म्हणा किंवा तलवारीच्या सहाय्याने केलेलं युद्ध म्हणा. समटाईम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. HEROES हिरो म्हणजे वीर पुरुष. त्या दोघंही सेनापतींच्या मध्ये कधी कधी फाईट्स व्हायच्या. समटाईम्स द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट. कधी ट्रोजनांची सरशी व्हायची, कधी ट्रोजन विजय व्हायचे. ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाईम्स द ग्रीक्स. कधी कधी ग्रीक्स भारी पडायचे, कधी कधी ट्रोजन्स भारी पडायचे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. परंतु असं असलं तरीसुद्धा फायटिंग म्हणजे लढ्या मात्र चालूच होत्या. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. स्टील द बॅटलिंग वेंट ऑन. ग्रेट हिरोज on both sides were killed in the course of the during war. 10 वर्षाच्या कालखंडामध्ये both sides great heroes, महान योद्धे were killed in the course of time or in the course of war. WAR war म्हणजे युद्ध. दरम्यानच्या कालखंडामध्ये या दोनही सैनिकांमधले हिरोज म्हणजे महापुरुष किंवा वीर योद्धे मरण पावले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी ऑफ 9 years, द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लीस्ट or at last killed by the Achilles. After leading the defense of his city for 9 years, ग्रीकांचा एक शूर सरदार की ज्याचं नाव आहे हेक्टर. हेक्टर वॉज द लीडिंग soldier of the Greek army
and he fought for 9 years, was also killed in that war by Achilles, who was the captain of the soldier of Trojan. ट्रोजन वासियांचा सैनिकांचा जो सेनापती होता त्याचं नाव आहे अकिलस. अकिलस हा म्हणजे अकिलसने हेक्टरला मारलं, whom none could resist, but Achilles himself was killed later on by a poisoned arrow. POISONED, poisoned arrow म्हणजे विषारी बाण. ज्या अकिलसने ब्रेव हेक्टर ग्रीकांचा सेनापती त्याला द्वंद्वयुद्धामध्ये मारलं, परंतु हा ट्रोजन सैनिकांचा सेनापती अकिलस वॉज ऑल्सो किल्ड लॅटर बाय अ पॉइझनड ॲरो, एका विषारी बाणामुळं अकिलससुद्धा मारला गेला. तो कसा मारला गेला? दॅट एंटर्ड हिज हिल अँड द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी व्हेअर ही कुड वुंडेड. त्या अकिलसच्या शरीराचा एक छोटासा पार्ट उघडा होता, बाकी सगळ्या शरीरावरती चिलखत असलं पाहिजे. या चिलखतामुळं त्याला कोणतीही गोळी किंवा कोणताही बाण, भाला किंवा तलवार त्याच्या शरीरावरती चलत नसायची, परंतु पायाची टाच त्याची उघडी होती आणि त्या टाचेवर ग्रीक सैनिकांनी बाण मारला आणि टाचेमध्ये बाण घुसल्यानंतर का जो बाण विषाने प्रेरित होता, म्हणजे काय? पॉइझनड ॲरो. म्हणजे मुलांनो, या ठिकाणी एखादा बाण असतो, त्या बाणाला सर्पाचं विष लावलेलं असतं किंवा विंचवाच्या किंवा इंगळीच्या नांग्या तोडून त्या ठेसून त्याच्यामध्ये असलेला जो रस आहे हा रस त्या बाणाच्या टोकाला लावायचा आणि बाण मारल्यानंतर याचा संबंध डायरेक्ट रक्ताशी जर आला तर रक्तामध्ये ते विष भिनून समोरच्याचा मृत्यू होतो. असं हे टेक्निक किंवा असं हे तंत्र आहे. विच वॉज एंटर्ड हिज हिल. वास्तविक पाहता टाचामध्ये बाण लागल्यानंतर मरण्याचं काहीही कारण नाही, परंतु तो बाण वॉज पॉइझनड ॲरो, तो बाण मात्र विषाने प्रेरित झालेला होता, म्हणून तो मारला गेला. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी व्हेअर ही कुड बी वुंडेड स्टील लॅटर. नंतर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. पॅरिस वॉज द कॅप्टन ऑफ ट्रोजन्स who Paris was the captain of the Trojans and who had persuaded Helen, who had persuaded म्हणजे चे मन वळवणे, who had persuaded Helen, wife of a Greek king Milenus, त्या मिलेनसच्या बायकोला फूस लावून त्याचं मन वळवून हेलनला ज्या राजपुत्राने ट्रोजन शहरामध्ये आणलेलं होतं, असा पॅरिस हा देखील त्या युद्धामध्ये मारला गेला. पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉइझनड ॲरो अँड ही वॉज ऑल्सो किल्ड बाय द पॉइझनड ॲरो. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बीइंग शट अप इन देअर सिटी. गेली 10 वर्षापासून एकाच जागेवर कोंडून बसलेले लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली. किती वर्ष? 10 वर्ष. त्यामुळं ट्रोजन्सवासीयसुद्धा या जीवनाला अत्यंत कंटाळले. त्यांना असं वाटलं की हे युद्ध एकदाच बंद झालं पाहिजे. त्याचबरोबर द ग्रीक्स वेअर ऑल्सो लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. आणि गेली 10 वर्ष ग्रीक सैनिक इकडल्या बाजूला असल्यामुळं त्यांनाही घराची ओढ लागली होती. दॅट्स वाय दे वॉन्ट टू स्टॉप द वॉर. त्यांनासुद्धा युद्ध हे थांबवायला पाहिजे किंवा थांबलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. परंतु दोनही सैनिकांची, दोनही प्रजेंची इच्छा असूनही बट स्टील
द फायटिंग वेंट ऑन. अशाच पद्धतीने हे युद्ध मात्र चालू राहिलं. याचा पुढं काय परिणाम होतो हे आपण आता सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत इंग्लिश वर्कशॉप जो आहे पार्ट नंबर 1चा तोही आपण पाहूया. पार्ट नंबर 1मध्ये काय सांगितलं होतं का ट्रोजन शहर हे अत्यंत संपन्न होतं, अत्यंत समृद्ध होतं. 2-3 बाजूंनी त्यांना डोंगर होता, एका बाजूने समुद्र होता, भरपूर पाणी असल्यामुळं बागायती एरिया होता, सगळं सुजलम सुफलम होतं. परंतु एक दिवस त्या ट्रोजनच्या राजाच्या मनामध्ये वाईट इच्छा निर्माण झाली, म्हणून त्याने ग्रीकची एक सम्राज्ञी का जिचं नाव हेलन आहे अशी ती मिलनची पत्नी तिला फूस लावली आणि तिला ट्रोजन शहरामध्ये पळून आणलं. आणि पळून आणल्यानंतर ग्रीकांना असं वाटलं का त्याचा आपण सूड उगवला पाहिजे, म्हणून त्या राणीची सुटका करण्याकरता प्रभू रामचंद्राप्रमाणे ग्रीक सैनिकांनी त्या ट्रोजन्स म्हणजे लंकेवरती काय केला, हल्ला केला. आणि हल्ला करून 10 वर्ष युद्ध चाललं. 10 वर्ष युद्धामध्ये अनेक सेनापती सरसेनापती सैनिक मारले गेले, त्याचबरोबर पॅरिसही मारला गेला. असा एकंदर भाग आपण पार्ट नंबर 1मध्ये पाहिलेला आहे. त्या भागावरती एक प्रश्न दिला पाहिजे आणि हिरव्या पट्टीमध्ये दिसतोय सर्वांना. बरं ठीक आहे. हू वेअर द ब्रेव हिरोज ऑन आयदर साईड हू वेअर किल्ड इन द वॉर. या दोनही सैन्यांचे सेनापती किंवा हिरो जे होते हे हिरो या लढाईमध्ये मारले गेले. असे हिरो कोणकोणते म्हणजे प्रत्येक बाजूचे कोणते शूर योद्धे त्या युद्धामध्ये मारले गेले आणि कशा प्रकारे मारले गेले याचं उत्तर आपल्याला वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहावं लागणार आहे. म्हणून काळजीपूर्वक त्या पॅराग्राफमध्ये पाहून सर्वांनी ध्यानपूर्वक समजून घ्या. पॅराग्राफमध्ये शोधा ग्रेट हिरोज. मी आता उत्तर सांगतोय. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ टाईम. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ टाईम. हेक्टर वॉज killed by Achilles. Achilles himself was killed later on by the poisoned arrow that has entered his heel. The Prince of Troy, Paris was also killed by a poisoned arrow. हे ठळक सेनापती या युद्धामध्ये मारले गेलेले आहेत. याचं उत्तर तुम्ही ऐकलं तुमच्या डोळ्यासमोर. पार्ट नंबर 1मध्ये पान नंबर 69वरती उत्तर शोधा आणि छानपैकी वहीत लिहा. कळालं? खालचा पार्ट पहा. रीड द स्टोरी अँड रिटेल. टेल म्हणजे सांगा, री म्हणजे पुन्हा, रिटेल म्हणजे पुन्हा सांगा. इट इन युअर मदर टंग. जशी आपण पार्ट नंबर 1मध्ये पाहताना अगोदर इंट्रोडक्शनमध्ये मराठीमध्ये सगळी ही स्टोरी आपण तुम्हाला सांगितलेली होती. When you retell a story, you tell it using your style and not translate it word by word. आता शब्दशः या गोष्टीचं भाषांतर गाईडमध्ये वाचून सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जे शिकलात ते तोंडी न पाहता सांगण्याचा प्रयत्न करा, असा हा प्रश्न आहे. याचंही उत्तर शक्य झाल्यास ती गोष्ट तुमच्या वाणीमधून वहीमध्ये लिहून काढा, अधिक भक्कम होऊ शकेल. कम टू द पॉईंट. इंग्लिश वर्कशॉप आहे. सर्वजण सावध द्या. पुस्तक आहे समोर. फाइंड अँटॉनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या उतार्यांमधून खाली दिलेल्या शब्दांना अँटॉनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. ANTONYMS, ANTONYMS, ANTOYNFMS. अँटॉनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. मग आता दिलेल्या शब्दांना अपोजिट वर्ड शोधा. बॅरन म्हणजे नापीक, त्याचं उत्तर फर्टाईल म्हणजे सुपीक. दुसरा शब्द आहे कॉवर्डली म्हणजे भित्रा, त्याचा विरोधी शब्द आहे BRAV ब्रेव. तिसरा शब्द आहे
सरेंडर म्हणजे शरण जाणे, त्याला विरोधी शब्द आहे ATTACK, अटॅक म्हणजे हल्ला करणे. नंबर जी, डिफेन्सलेस म्हणजे डिफेन्स म्हणजे संरक्षण, लेस म्हणजे नसणे, संरक्षण नसलेला भाग म्हणजे सुरक्षित, SAFE सेफ. पुढं ऑफेंडेड, OFFENDED, ऑफेंडेड म्हणजे गुन्हा केल्याची भावना, अपराधी मनाची भावना मनामध्ये असणे, त्याला विरोधी शब्द आहे PLEASED, प्लीज्ड. पुढं आहे PEAC, पीस म्हणजे शांतता, आणि WAR, वॉर म्हणजे युद्ध. EXPOSED, एक्सपोज्ड म्हणजे उघडे करणे, आणि CLOSED, क्लोज्ड म्हणजे लावणे. अशा पद्धतीचे अँटॉनिम्स, त्याचे स्पेलिंग पुन्हा एकदा पाठ करा आणि सगळे शब्द छानपैकी वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढा. नंबर 2, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. दिलेले वाक्य सुसंबद्ध करा, योग्य क्रम लावा, अयोग्य आहे ते टाकून द्या. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. दिलेले वाक्य करेक्ट करा, बरोबर करा, यूजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. जे पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे तेच शब्दबद्ध करा, असा त्याचा अर्थ होतो. ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. हे वाक्य पुस्तकामधलं नाही. मग आता पुस्तकामधलं वाक्य कोणतं आलं? पॅरेग्राफ नंबर 2 असेल किंवा 1 असेल. ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रास विथ अदर सिटीज. जे वाक्य आहे ते वाक्य लिहून काढा. नंबर 2, ड्युरिंग वॉर ट्रोजन्स जम्प ओव्हर द फोर्ट गेट्स अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी. पुस्तकामधली ऑर्डर आहे, द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स. नंबर 3, हेलन एस्केप्ड विथ मिलेनस. हेलन एस्केप्ड विथ मिलेनस. हेलन ही मिलेनस बरोबर त्याची सुटका झाली. वाक्य असं होतं पॅरेग्राफमधलं, हेलन इलोप्ड विथ पॅरिस द प्रिन्स ऑफ ट्रॉय. म्हणजे दिलेले वाक्य हे चुकीचे आहेत, त्या संदर्भामध्ये आलेले पॅरेग्राफमधले वाक्य जसून तसे लिहिणे. असे 6 वाक्य आहेत, तेही वर्गपाठात लिहा. एवढ्या भागाकरता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत ओके. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.